महादेव मुंडे हत्या प्रकरण काय पाहूयात। 21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडेंची हत्या झाली। परळीच्या तहसील परिसरात ही निर्घृण हत्या करण्यात आली। चोवीस जानेवारी 2025 रोजी आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं। 25 जानेवारी रोजी अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षकांकडे तपास वर्ग करण्यात आला। 11 फेब्रुवारी 2025 रोजी तपास एसआयटी कडून करावा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली। 13 फेब्रुवारी 2025 ला पोलीस निरीक्षक संतोष साबळेंचं एक पथक स्थापन करण्यात आलं। 18 फेब्रुवारी 2025 ला खासदार सुप्रिया सुळेंनी महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली। 3 जुलैला विजय बांगर यांचा जबाब घेतला। 16 जुलै रोजी तपास पुढे जात नाही म्हणून ज्ञानेश्वरी मुंडेंनी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला। 21 जुलैला वाल्मिक कराड, भावड्या कराड, गोट्या गीतेचा पीसीआर घेण्याची ज्ञानेश्वरी मुंडेंनी मागणी केली। 29 जुलैला मुख्यमंत्री कार्यालयातून भेटीसाठी महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना फोन आला। त्यानंतर आज मुंडे कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत। महादेव मुंडे हत्या प्रकरणात पंकज कुमावतांच्या नेतृत्वात एसआयटी गठीत करण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे।